तू किस धरा से टूट के, तू कौन धूप में सूख के, बन पाँव छाँव तू चल पड़ी, पगडंडियों पे गाँव की। तेरे अंग में तरंग है, तेरे मन में उमंग है, निष्कल है तू, निर्मल है तू, कंचन है तू, चंचल है तू, रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू इस जहाँ की है परी, 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 तू इस जहाँ की है परी। सांग बे, कुठे आहे माझी प्रेयसी? नाहीतर तुझं श्राद्ध मी इकडेच घालून टाकेन. राजधानीहून आलोय मी, ते पण तत्काळ तिकीट काढून, आणि तुला पण पाठवून देईन बिना तिकीट तत्काल वर. मला सांग, तुझा मित्र कोण आहे आणि या मुलीची आई कोण आहे? माझ्या मित्राचं नाव अवी आहे आणि हिच्या आईचं नाव काजल आहे. काजलचा पत्ता लागणं काही छोटी गोष्ट नाहीये. आपल्याला याला आपल्या चांगल्या वेळेची सुरुवात समजलं पाहिजे. बाबा, मला असं वाटतंय की मला ना पुन्हा एकदा नॅन्सीकडे जाऊन यायला हवं. तुमच्या मुलावर प्रेम करतेय मी. लग्न करायचंय मला त्याच्याशी, आणि त्याच्यासोबत संसार करून तुम्हाला आजोबा बनवायची इच्छा आहे माझी. मी खूप निर्दयी अशा मातीने बनलेली आहे सासरे बुवा. देवाने मला बनवण्यासाठी मातीत पाणी नाही मिसळलं, विष मिसळलं होतं. म्हणूनच तर मी इतकी विषारी आहे. मला जायला पाहिजे. असं कसं जाऊ देन तुम्हाला सासरे बुवा? जोपर्यंत तुम्ही मला सुनबाई म्हणत नाही ना, मी तुम्हाला नाही जाऊ देणार. जाता जाता एक वचन मला देऊन जा. पुढच्या वेळी माझा देव आणि लग्नाची साडी दोन्ही घेऊन इकडे या तुम्ही. सुनबाई, तू वेडी झालीयस? तिच्याकडे परत जाण्याचं बोलतेस? अरे, आतापर्यंत माहित नाही तिच्या भात्यामध्ये कोणकोणते नवीन बाण आले असतील. आतापर्यंत जे झालं ना ते झालं, आणि तसं पण आपल्याला मालिनीच्या गोष्टीवर भरोसा करायला पाहिजे. बाबा, मी तिच्या बिल्डिंगच्या सिक्युरिटी डिपार्टमेंटला आपल्या फेवरमध्ये केलंय. बिल्डिंगच्या कॉरिडॉरचा CCTV कॅमेरा आता नॅन्सीच्या हॉलच्या खिडकीमध्ये पोहोचलाय. म्हणूनच आता नॅन्सीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सिक्युरिटी मॉनिटरवर राहतील. आता तिच्या घरामध्ये कोणत्याही संशयास्पद व्यक्तीचं येणं जाणं असेल तर ते आपल्याला लगेचच कळेल. इनफॅक्ट जर नॅन्सी घराच्या बाहेरही गेली तर एक सिक्युरिटी गार्ड तिला नेहमी फॉलो करेल. जर आपल्या गोष्टींनी नॅन्सीच्या मनात आणि डोक्यामध्ये काही हालचाल झालीये तर ती कोणती ना कोणती तरी चूक नक्की करेल. बस थोडा वेळ आणखी वाट बघ सुनबाई. आणि तसं पण देव केलंच आहे ना,
ती जी इन्फॉर्मेशन आली होती त्यासाठी होऊ शकतं की तो काही ना काही उपाय काढून नॅन्सी आणि प्रभाकरनच्या चालीचा तोड काढेल. माहितीये बाबा, पण मला ना खूप भीती वाटतीये. का माहित नाही का, पण असं वाटतंय की आपल्याला अडकवण्यासाठी नॅन्सीने नवीन जाळं विणायलाही सुरुवात केलीये. आणि बाबा, जर आपण या अडचणीतून बाहेरही पडलो ना, तर उद्या ती आपल्या समोर नवीन अडचण उभी करेल. बाबा, नॅन्सी सारख्या संकटाला ना लवकरात लवकर संपवणं खूप आवश्यक आहे. तिने जो खेळ शत्रुत्वाने सुरू केलाय ना, तो संपवण्यासाठी मला माझ्या प्रेमाचा पुन्हा एकदा बळी द्यावा लागणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मला माझा पती तिला द्यावा लागेल. काय? अरे मला काय पण माहित नाही. तू जे काय केलंयस ना, तू स्वतःच निस्तर बाबा. माझ्याशी बोलू नकोस अजिबात. अरे काय काय कांड केलं आहेस तू. अरे तुझे पाप तर पृथ्वीपेक्षा पण भारी झाले आहेत. अरे तुझ्या बापाला माहिती पडलं ना तर अनर्थ होईल. तुला माझ्या बोलण्यावर भरोसा नाहीये का? मी काय मुलगी पळवून घेऊन येणार का? अगं मी दिल्ली याच तर साठी सोडली ना की तो माझा पाठलाग करतोय. मला माहिती आहे की तू खोटं बोलतो आहेस. मी काय गांधारी आहे? मी काय डोळ्यावर पट्टी बांधली आहे? मी तो तुझा त्याग करेन आणि विसरून जाईन की तू आमचा मुलगा आहेस. आई तू असं का बोलतेस? मी असं काम करू शकतो का? मी मुलगी पळवून घेऊन येईन का? आणि आई पलटू सर्व कामं करू शकतो, पण असं काम पलटू कधीच नाही करू शकणार. मग त्याला काय कुठलं स्वप्न पडलं होतं की तू त्याच्या प्रियसीला पळवून इथं आणलेस ते? की भांग खाऊन दिल्लीवरून इकडे आला तू? भांग? चरस पितो तो, दारू पितो. अगं त्यामुळेच तर त्याची प्रेयसी त्याला सोडून निघून गेली ना. अगं ते रोज रोज भांडणं करायचे ते लोक. तर मी सेटलमेंट करायला जात होतो. आता सेटलमेंट करण्याचा अर्थ हा थोडी आहे की मी त्याच्या प्रेयसीला पळवून घेऊन जाईन कुठेतरी. अरे मला काय माहित की तू खरं बोलतोयस की तो खरं बोलतोय. पण ही गोष्ट जर खरी असली ना बेटा, तर घरात ना महाभारत होईल. अगं कशाला बोलतेस असं? आणि जर असं झालं ना तर सरळ गोळी मारून टाक मला आणि बनून जा अगदी मदर इंडिया. आणि मी काहीच नाही बोलणार. पण इकडे बाबांना माहित झालं ना तर अनर्थ होईल. आणि मला जर राग आला ना तर मी स्वतः जाऊन गोळी मारेन त्याला. बस पोरा, हेच काम बाकी राहिलंय. मर्डर करणं बाकी आहे. 14व्या वर्षात तू घरात चोरी करून पळून गेलास आणि 14 वर्षानंतर परत आलास, तेही कांड करून. अरे कुठल्या नक्षत्रात पैदा झाला होतास रे? अरे कोणत्या नक्षत्रात पैदा झालो होतो हे तर तुला माहितीये ना. गप्पा बस, जास्त बोलू नकोस. लवकर जा आणि या कांडला मिटव. काय पण झालं ना पोऱ्या तर तूच जबाबदार असशील आणि मला नको सांगूस नंतर. आई हा बुलेट दिल्ली पासून पाठलाग करत करत यमरासारखा इथपर्यंत पोहोचला. आणि जर याचं मी काही केलं नाही ना तर खूप मोठा अनर्थ होईल. काहीतरी करावं लागेल. काय करावं लागेल? तुला तुझा निर्णय बदलायला पाहिजे बेटा. तू स्वतः तुझ्या घर संसाराला सोडण्याची गोष्ट करतेस. पण बाबा, आपला निर्णय बदलल्याने परिणाम तर नाही ना बदलणार. अरे नॅन्सीची गोष्ट मान्य करून आपण हारलोय आणि तू हा निर्णय घेशील तर मग आपण सर्वच हरून जाऊ. कधी कधी आयुष्यात हार पण स्वीकारावीच लागते ना बाबा. आणि किती वेळा तुम्हीच तर सांगितलंय की आपलं घर आणि संसार यासाठी आपली पण तर जबाबदारी बनते. यासाठी आपल्याला हे पाऊल उचलावंच लागेल. आणि बाबा, ज्या घराला सजवण्यासाठी मी इथे आले होते त्याच घराला माझ्यामुळे उद्ध्वस्त होताना मी कसं बघू शकते? नाही बेटा,
हे घर नाही तुटणार. काय तुझा तुझ्या नियतीवर विश्वास नाही? जेव्हा वाईट नजर लागते ना तेव्हा नियती ही हतबल होऊन जाते. देवने पेपर्स साईन करण्याच्या आधी तू मला नवरीसारखं सजवशील आणि मग मधुचंद्राचा पलंग सजवशील आणि देवला माझा नवरा बनवून रूम मध्ये घेऊन येशील आणि त्यानंतर देव आणि मी आमची मधुचंद्राची रात्र साजरा करू आणि तू दरवाजाच्या बाहेर उभी राहून आम्हा दोघांची वाट पाहा. आता आपल्याजवळ नॅन्सीचा ऐकण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय पण उरला नाहीये. जेवढे पण प्रयत्न करायचे होते केले. आता पुढे काय? स्वतःला एवढं कमकुवत समजू नको सुनबाई. मान्य आहे की नॅन्सीने आपल्यासाठी कोणताही मार्ग नाही सोडलाय. शिवाय याच्या की आपण तिची जिद्द मानावी. तरी सुद्धा मला असं वाटतं की तू तुझ्या निर्णयावर परत एकदा विचार कर. अजून किती विचार करायचा बाबा? सगळंच तर केलंय. आणि हे पण म्हणतात की फिलॉसॉफीने कुठल्याच संकटात मार्ग नाही काढता येत. आणि बाबा ज्या हिमतीने आणि ताकदीने आपण सर्वजण त्या जाळ्याला घेऊन उडणार होतो ना त्यामध्ये सर आपण सर्वजण अडकलोय. असं नाहीये सुनबाई. एक गोष्ट लक्षात ठेव सुनबाई, जो खरा चांगला असतो तो जेवढे प्रयत्न त्याच्यासाठी करत असतो त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न विधाता त्याच्यासाठी करत असतो. मी ही गोष्ट मानतो की नॅन्सीसाठी कोणताही उपाय नाही आपल्याजवळ. तिने आपल्या हिमतीला तोडलेलं आहे पण आपल्या आशेला तोडू नाही शकलीये. उद्याची पहाट ही केवळ तुझ्यासाठी असेल सुनबाई, हे माझं मन म्हणतंय. हॅलो, ठीक आहे, मी आत्ता येते. कोणाचा फोन होता? शेवटच्या परीक्षेचा. मला आणि मालिनीला जावं लागेल. पण कुठे? नॅन्सी जवळ.
अच्छा द्या भाई, आता मी निघतो. सगळ्यात आधी ना मी त्या पोलीस चौकीमध्ये जाऊन त्या अवीची रिपोर्ट लिहिणार आहे. भले कोणी आपल्याच मुलीचं किडनॅप करते का? दीपक, थोडा वेळ थांब. डॉक्टरांनी सांगितलंय की मुलगी लवकरच शुद्धीत येईल. असं वाटतं की जरा जास्तच अपू खाऊ घातल्या मुलीला. ही दुनिया पापी माणसांनी भरलेली आहे. अहो, कोणी स्वतःच्याच मुलीबरोबर असं कसं काय करू शकतो? माझं तर बाबूभाई इतकं रक्त सळसळतंय ना की मी काय सांगू तुम्हाला. मी तर काहीच नाही म्हणू शकत. काय बोलू? तो माझा मित्र आहे. तो काहीच नाहीये. तो या मुलीला नाही बघू शकत, तो मला काय बघणार आहे? तुम्हीच सांगा दयाभाई. मला तर आनंद ह्या गोष्टीचा होतोय की मुलगी आपल्याजवळ सेफ आहे. आणि काही वेळातच हिची आई पण इथे येईल. बाबूभाई, मुलगी शुद्धीवर येते. माझी आई कुठे आहे? आणि मी इकडे कशी आली आणि तुम्ही लोक कोण आहात? बाळा, तुझी आई आत्ता येईल. तुम्ही लोक कोण आहात? माझ्या पप्पांचे मित्र आहात? माझे पप्पा तर खूपच वाईट आहेत. मला तुमच्या बरोबर नाही राहायचंय. मला मम्मीकडे जायचंय. बाळा, आम्ही तुझ्या पप्पांचे मित्र नाही आहोत. आम्ही तर तुझे मित्र आहोत. तू थोडा वेळ इथे थांब. तुझी आई इथे येईल. कशी येईल? माझ्या पप्पांनी मम्मीला गाडीमध्ये बसवलं आणि कुठेतरी घेऊन गेले. बाळा, आम्हाला चांगलंच ठाऊक आहे की तुझे पप्पा तुझ्या मम्मीला कुठे घेऊन गेले ते. आमचे काही मित्र गेले, ते तिला घेऊन येतील. बरं, चल तू थोडंसं काहीतरी खाऊन घे. चल. नको, मला नाही खायचंय. जोपर्यंत माझी मम्मी नाही तोपर्यंत मी इथून नाही जाणार. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज प्लीज, देवासाठी मला जाऊ द्या. प्लीज. तुम्ही लोक बस.
मॅडम तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमच्यासाठी आपण लोक आले. चल मी बोट चालू करून दुसऱ्या किनाऱ्यावर जातो. ठीक आहे तू इथेच थांब. मॅडम, आपण तुम्हाला दयाबाईपाशी घेऊन जाणार, तुम्ही घाबरू नका. चल चल आता लवकर बोटीतल्या सगळ्या लाईट्स बंद कर. हा ठीक आहे. हॅलो. अरे दीपक, कुठे आहेस तू? का काय काम आहे? काय काम आहे? अरे असं का बोलतोस? तुला माहिती आहे ना आजकाल मी किती टेन्शन मध्ये असतो ते. बरं तू तुझ्या घरून गायब कुठे झालंस? तू माझ्या घरून गायब होऊन जा, नाहीतर मी तुला गायब करेन. मागच्या जन्मात जल्लाद होतास काय तू? अरे असं का म्हणतोयस यार? तुझी सर्व पोलपट्टी उघडली आहे आता. तू किती घाणेरडा माणूस आहेस ना ते मला माहिती पडलंय. अरे तुला तर नाक रगडून मरून जायला हवं, समजलास? काय बडबडतोयस तू? आणि तुला काय कळलं माझ्याबद्दल? मला फक्त एवढंच सांग की माझी मुलगी कुठे आहे ते. मुलगी? तुझी मुलगी जिथे पोहोचायची होती ना तिथे पोहोचलीये. ही बॅग तुमच्याजवळ? फक्त ही बॅग आहे आणि यामधली सगळी कॅश हॅकर घेऊन गेला आणि तुमच्या आणि प्रभाकरांच्या विरोधात सगळे पुरावे देऊन गेला. तुम्हाला करायचंय तरी काय? ही रात्र आहे ना झिनुकची, ही खूपच वादळाची रात्र ठरणार आहे. आणि जर तुम्ही माझं काम नाही केलं तर या रात्रीची नियत ही माझ्या प्रवृत्तीसारखीच वाईट बनेल.